गुड इव्हनिंग. माझा आवाज येतोय क्लिअर? ओके. स्क्रीन दिसे? ओके. सर्वांनी माईक ऑन करून रिप्लाय द्यायचा आहे जर मी काही क्वेश्चन विचारलं तुम्हाला. ओके. आणि चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता तुम्ही. ओके. सो टुडे वी आर गोइंग टू स्टडी मीन्स रिव्हिजन. तुमचं आधी पण झालंय हे 7 कोऑर्डिनेट जॉमेट्री, राईट? आज आपण रिव्हिजन घेणार आहे त्याची. कोऑर्डिनेट जिओमेट्री 7 चॅप्टर. तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण काय स्टडी करणार आहे? फर्स्ट, axis, origin, quadrant, coordinates of a point in a plane, to plot a point, line parallel to x-axis, line parallel to y-axis, equation of a line. ओके. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय? आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला स्टार्टिंगला, की चिंटू अँड हिज फ्रेंड्स वर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड इन फ्रंट ऑफ अ बिग बिल्डिंग वेन अ व्हिजिटर अराईव्ह. म्हणजे काही चिंटू आणि त्याचे फ्रेंड्स काहीतरी गेम खेळत होते क्रिकेट ग्राउंडवर. तर तिथे एक व्हिजिटर आला, म्हणजे एक माणूस आला, की तो काय विचारतोय त्या चिंटूला, हे चिंटू, दत्ताभाऊ लिव्स हिअर डझंट ही? तो काय म्हणतोय की इथे दत्ताभाऊ राहतात राहतात की नाही, असं त्याला क्वेश्चन विचारला. ओके. मग चिंटू म्हणतो हो राहतात. ते कुठे राहतात? सेकंड फ्लोअरला राहतात. सी दॅट विंडो. त्याने ऍक्शन करून सांगितलं की हा बो इथं राहतात बो कुठेतरी. त्याने ऍक्शन करून सांगितलं चिंटूने. ओके. व्हिजिटर बट देर आर 5 विंडोज. तो काय म्हणतोय की इथे तर तुम्ही जो सेकंड फ्लोअर सांगताय, हा बघा हा फ्लोअर सांगताय तुम्ही, इथे तर किती 5 विंडोज आहे, नेमकं कुठं राहतात बॉ? ओके. मग चिंटू सांगतो की तो लेफ्ट साइडला, हिज विंडो इज द थर्ड वन फ्रॉम द लेफ्ट साइड. लेफ्ट साइडला इथून, इकडनं 3 नंबरची म्हणजे ही वाली. ओके. 1 2 3 इथे राहतात म्हणे ते. ऑन द सेकंड फ्लोअर. ओके. चिंटूज डिस्क्रिप्शन ऑफ द लोकेशन ऑफ दत्ताभाऊज फ्लॅट इज इन फॅक्ट बेस्ड ऑन द मोस्ट बेसिक कन्सेप्ट इन कोऑर्डिनेट जॉमेट्री. मग आपण काय शिकणार आहे आज? कोऑर्डिनेट जॉमेट्री. आवाज येतोय? आवाज येतोय सर्वांना? ओके. तर काय म्हटलंय इथे, की हे जे एक्झाम्पल आहे याच्यातून आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री हे दिसून येतं. कसं? हे बघा. आता ही फिगर, तीच आपण फिगर काढू. इथे त्याने सांगितलं की हे हाऊस, हे सेकंड फ्लोर आहे, राईट? हा काय आहे? सेकंड फ्लोर. आणि हे त्याचे काय विंडोज वगैरे असतील. ओके. तर 1 2 3 कितवी सांगितली त्याने? सेकंड पासून थर्ड नंबरची, राईट? लेफ्ट पासून, हिज विंडो इन द थर्ड वन फ्रॉम द लेफ्ट ऑन द सेकंड फ्लोर. 1 2 3 म्हणजे ही. मग आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री, ही काय झाली? एक टाईपचं कोऑर्डिनेट जॉमेट्री झालं. कसं? कारण की समजा तुम्ही हे फ्रंट व्ह्यूला तुम्ही प्लेन समजा. काय समजा? प्लेन, राईट? मग इथे जर तुम्ही, आपण पुढे शिकणार आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये कसं आपण अनालिसिस वगैरे करतो, कसं आपण बघतो, राईट? मग इथे तुम्हाला कोऑर्डिनेट जॉमेट्री सारखं सांगता येतं की हा सेकंड फ्लोर, म्हणजे हा सेकंड फ्लोर आहे, राईट? हा सेकंड फ्लोर आहे, त्याच्यामधला हा तुमचा हा प्लेन आहे. मग तुम्ही आता शिकणार एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. तर एखादी प्लेस किंवा एखादा पॉइंट तुम्हाला लोकेशन दाखवायचे. काय करायचे? लोकेशन दाखवायचे.
तर ते लोकेशन कसं दाखवतो आपण? विथ द हेल्प ऑफ कोऑर्डिनेट जॉमेट्री आपण काय दाखवतो त्या पर्टिक्युलर पॉइंटचं किंवा त्या पर्टिक्युलर वस्तू किंवा थिंग काय असेल ती, त्याचं आपल्याला काय दाखवायचंय? लोकेशन दाखवायचंय. क्लिअर? कळतंय? आपल्याला काय दाखवायचंय? लोकेशन. कळतंय का? माईक ऑन करून पण सांगू शकता तुम्ही. नो प्रॉब्लेम. कळतंय ना सर्वांना मी आता काय सांगितलं ते कोऑर्डिनेट जॉमेट्री? ओके. तर आपल्याला लोकेशन शिकायचंय. तर इथे त्यांनी काय सांगितलंय, की दॅट इज टू नंबर्स हॅड टू बी गिव्हन इन द स्पेसिफिक सिक्वेन्स टू ऑर्डिनल नंबर नेम सेकंड फ्रॉम द हे बघा. इट डिड नॉट सफाईस टू गिव्ह ओन्ली द फ्लोर नंबर टू लोकेट द हाऊस. इट्स सीरियल नंबर फ्रॉम द लेफ्ट ऑर फ्रॉम आपण असं नाही सांगू सांगू शकत, की फक्त तुम्ही फ्लोर नंबर सांगितला. इथे राहता, या सेकंड फ्लोरला राहतात. तर तुम्ही ह्याच्यावरनं काही कन्क्लुजन लावू शकतात का, की हे कुठे राहतात? असं पर्टिक्युलर माहित नाही आपल्याला. आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला चेक करावं लागेल. मग फक्त सेकंड फ्लोर म्हणून चालणार नाही. तुम्हाला एक्झॅक्ट एक लोकेशन सांगावी लागेल, राइट? इट डज नॉट सफाईस टू गिव्ह ओन्ली द फ्लोर नंबर टू लोकेट द हाऊस. इट्स सीरियल नंबर फ्रॉम द लेफ्ट आणि तुम्हाला सांगावं लागेल, की लेफ्ट कडून का आहे, की राइट कडून आहे. समजतंय? लेफ्ट कडून आहे, की राइट कडून आहे. तुम्हाला त्याचं एक एक्झॅक्ट लोकेशन सांगावं लागणार आहे. That is two numbers had to given in the specific sequence. टू ऑर्डिनल नंबर नेमली सेकंड फ्रॉम द बघा टू ऑर्डिनल नंबर म्हणजे कसं तुम्हाला एक फर्स्ट वन काय सांगावं लागणार आहे की तो सेकंड फ्लोअरला आहे ओके फ्रॉम द ग्राउंड ग्राउंड पासून काय तो सेकंड फ्लोअरला आहे अँड थर्ड फ्रॉम द लेफ्ट मग हे बघा ऑर्डिनल नंबर टू कसे हे फर्स्ट झालं आणि हे सेकंड झालं पहिलं लोकेशन काय सांगितलं की तो सेकंड फ्लोअरला राहतो आणि दुसरं लोकेशन काय सांगितलं की तो लेफ्ट पासून थर्ड विंडोच्या इथे राहतो बुवा असं. ओके. नाउ नेक्स्ट इज एक्सिस, ओरिजिन अँड क्वाड्रंट्स. सो एक्सिस म्हणजे काय? वी कुड गिव्ह द टू लोकेट आता बघा इथे बघा. वी कुड गिव्ह द लोकेशन ऑफ दत्ताभाऊ's हाउस युजिंग टू ऑर्डिनल नंबर्स. सिमिलरली द लोकेशन ऑफ पॉइंट कॅन बी फुल्ली डिस्क्राइब युजिंग इट डिस्टन्स फ्रॉम टू म्युच्युअली परपेंडिक्युलर लाईन्स. म्युच्युअली परपेंडिक्युलर लाईन्स आता कोणते आहेत? हा प्लेन आहे, राइट? दिस इज अ प्लेन. मग आपल्याला इथे हे काय आहेत? एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ही जी एक्स ॲक्सिस आहे ही, राइट? आणि ही वाय ॲक्सिस आहे. बरोबर? मग हा एक्स ॲक्सिस आपण कसं काढणार? हे परपेंडिक्युलर असतं. कळलं? हे जे असतं ना, हे परपेंडिक्युलर असतं. मग एक्स ॲक्सिसला आणि वाय ॲक्सिस काय एकमेकांना परपेंडिक्युलर कसे आहेत? आता हे पण परपेंडिक्युलर आहे किंवा तुम्ही अशी फिगर काढा. ही एक्स ॲक्सिस आहे. ओके. ही पुढे एक्सटेंड केली तरी चालेल. ही एक्स ॲक्सिस ही पण काय परपेंडिक्युलर आहे म्हणजे टी शेपमध्ये. कसं? टी शेपमध्ये पाहिजे. राइट? असा टी शेप. आता इथे ही वाय ॲक्सिस आहे आणि ही एक्स ॲक्सिस आहे. राइट? ही कशी आहे? एकमेकांना काय ते परपेंडिक्युलर आहेत. इकडं बघा असं आणि अशी. काय ते परपेंडिक्युलर आहेत. कळलं? परपेंडिक्युलर कळलं सर्वांना? काय असतं? अंडरस्टँड? ओके. तर हे बघा. तर आपण ह्या प्लेनला आपल्याला काय करायचंय? डिव्हाईड करायचंय एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये. ओके. हे काय झाली आपली? ही झाली एक्स ॲक्सिस आणि ही काय झाली आपली वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या राइट साइडला पॉझिटिव्ह असतात. काय असतात? पॉझिटिव्ह नंबर्स. 1, 2, 3, 4, 5 अप टू डॅश 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 पॉझिटिव्ह नंबर्स. लेफ्ट साइडला काय असतात? निगेटिव्ह नंबर्स. 1, -1, -2, -3 ओके. डॅश डॅश डॅश. वरच्या साइडला वाय ॲक्सिसच्या अबोव्ह काय असतं? अबोव्ह एक याच्यावरती पॉझिटिव्ह असतात. काय असतात? पॉझिटिव्ह. हे काय? पॉझिटिव्ह. आणि खाली काय असतात? निगेटिव्ह. -1, -2, -3 सो ऑन. ओके. तर हे बघा. इथे आता हा तुमचा तो आपण आधीच कन्सिडर करू जो एक्झाम्पल आपण घेतला होता दत्ताभाऊचा वगैरे ते लोकेशनचा. तर तिथे कसं सांगितलं होतं त्यांनी की सेकंड फ्लोअरचं आता तुम्ही हा कन्सिडर करा हा फर्स्ट फ्लोअर आहे ओके. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगते कन्सिडर करा हा फर्स्ट फ्लोअर.
ओके. फर्स्ट फ्लोर म्हणजे हे, हा फर्स्ट, हा सेकंड. मग तुम्ही कसं ड्रॉ करणार, की हा सेकंड फ्लोर, हा सेकंड फ्लोरच्या थर्ड विंडो, समजा ही थर्ड विंडो इथे, ही विंडो आहे तुमची थर्ड. हां, कळतंय? तर तुम्हाला सांगितलंय की ही थर्ड विंडो आहे. मग कसं करणार तुम्ही? आणि त्याने काय सांगितलेलं आहे, की हा थर्ड विंडो आपण ही राइट साइड करून कन्सिडर करू. आपण निगेटिव्हचं आता सध्या पॉझिटिव्हचं घेऊ आपण. ओके. मग थर्ड, मी हा एक्स ॲक्सिस वरून आपण हा पॉइंट धरला. हा इकडनं हा धरला. म्हणजे काय आलं आपलं कोऑर्डिनेट 3 आणि 2. ही काय झाली आपली लोकेशन. काय झाली? लोकेशन. मग तुम्ही काय म्हणणार याच्यावरून? याच्यावरनं काय म्हणणार? सेकंड फ्लोर एंड थर्ड विंडो. थर्ड विंडो एंड सेकंड फ्लोर. कळलं? असं लोकेशन त्यांनी सांगितलं. राइट. असंच एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल सर्वांना कळलंय? असं कोणी आहे की कोणाला कळलं नाही कसं घेतलंय ते? सर्वांना कळलंय? ओके. मग असं ते आपण आता सध्या आपण त्या एक्झाम्पलचं घेतलं. पुढं अजून आपण काही पॉइंट शिकणार आहेत. तर आपण काय शिकलो आता? ॲक्सिस, ॲक्सेस, वाय एंड एक्स एंड वाय. राइट? एक्स ॲक्सिस, हे बघा ॲक्सिस म्हणजे काय? दोघांना आपण मिळून सांगतो. एक्स एंड वाय ॲक्सिस. पण एकाला काय बोलतो आपण? एक्स ॲक्सिस एंड वाय ॲक्सिस. तर काय म्हटलं यांनी तिथे, की टू लोकेट अ पॉइंट इन अ प्लेन. आपल्याला प्लेनमध्ये एखाद्या पॉइंटचं लोकेशन सांगायचंय. अ हॉरिझॉन्टल नंबर लाईन इज ड्रॉन इन द प्लेन. हॉरिझॉन्टल नंबर लाईन म्हणजे कोणती? हीच. आपली एक्स ॲक्सिस काय असते? इथे नंबर्स असतात, राइट? इथे इथून हे 0, इथून पॉझिटिव्ह आणि इकडनं निगेटिव्ह, राइट? मग या एक्स ॲक्सिस वरच्या पॉइंट्स हॉरिझॉन्टल लाईन, राइट? ही कोणती आहे? एक्स ॲक्सिसची लाईन हॉरिझॉन्टल. मग याच्यावरचे जे पॉइंट असतात, ही जी लाईन असते त्याला काय म्हणतात? एक्स ॲक्सिस म्हणतात, राइट? त्या प्लेनला काय करते ती? ती प्लेन त्या एक्स ॲक्सिसवर पॉइंट काय करतोय? तो लोकेट करतोय, राइट? तसंच आता नेक्स्ट वन आहे आपली वाय ॲक्सिस. म्हणजे हे बघा, अनदर नंबर लाईन इंटरसेक्टिंग द एक्स ॲक्सिस ॲट अ पॉइंट मार्क ओ. म्हणजे काय? एक दुसरी लाईन आहे, म्हणजे ती वाय ॲक्सिस आहे, जी ओ पॉइंटला काय करते? एक्स ॲक्सिसला काय करते? इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट म्हणजे काय माहिती का तुम्हाला इंटरसेक्ट? आता ही एक्स ॲक्सिस, ही वाय ॲक्सिस. जिथं तो पॉइंट दोघं लाईनचे पॉइंट एक येतात, म्हणजे एका ठिकाणी येतात. त्याला काय म्हणतात? ही इंटरसेक्शन म्हणतात. राइट? तर हे बघा. आता तुम्हाला ही फिगर दिसते. हं. तर हे पॉझिटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिसचे पॉझिटिव्ह आणि वाय ॲक्सिसचे पण पॉझिटिव्ह. मग हा जो फर्स्ट असतो त्याला काय म्हणतात? फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे एखाद्या प्लेनला जेव्हा आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसमध्ये डिव्हाईड करतो, तो त्या प्लेनला किती याच्यात डिव्हाईड करतो? 4. एक्स आणि वाय ॲक्सिस त्या प्लेनला किती पार्टमध्ये डिव्हाईड करतात? 4 याच्यात डिव्हाईड करतात. कोण? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. ओके. मग पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आलं म्हणजे तो कुठे येईल? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. जर इथे एखादा तुम्ही पॉइंट घेतला, सपोज तुम्ही हा पॉइंट घेतला. हा काय आला तुमचा 2 आणि 1. हा काय आला? 2 आणि 1. इट रिप्रेझेंट्स दॅट ऑन एक्स ॲक्सिस द पॉइंट इज 2 अँड ऑन वाय ॲक्सिस इट इज 1. राइट? मग तुमचा हा पॉइंट काय झाला? बोथ आर पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिस वरती पण पॉझिटिव्ह आणि वाय ॲक्सिस वरती पण पॉझिटिव्ह. मग हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. सेकंड क्वाड्रंटमध्ये काय येणार आहे तुमचं? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. एक्स ॲक्सिस वरचे निगेटिव्ह आणि वाय ॲक्सिस वरचे पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय येईल? दोघं निगेटिव्ह.
काय येतील? दोघे निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय येईल? वाय ऍक्सिस वरची निगेटिव्ह आणि एक्स ऍक्सिस वरची पॉझिटिव्ह. समजलं? रिस्पॉन्स द्या पोरांनो. नाव नेक्स्ट इज द कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट इन अ प्लेन. आणि आता हा कसा असतो आपला? क्लॉकवाईज म्हणजे कसं? 12 पासून आपण 12 पासून कसं घेतो? असा क्लॉकवाईज जातो, राईट? मग हे कसं आहे? अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे उलट. क्लॉक असा जातो, राईट? क्लॉक असा आपला ह्या साईडने असतो. हा कसा येईल? अँटी क्लॉकवाईज राहील. ओके, लक्षात ठेवायचंय की ते क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज. त्याच्याने तुम्हाला इझी जाईल. कारण की मुलांचा गोंधळ कुठे होतो? ते इथून 1 काउंट करतात. 1, 2, 3 अँड 4 असं करतात. मग आपल्याला तसं नाही करायचंय. ते लक्षात ठेवायचंय अँटी क्लॉकवाईज आहे ते. समजलं? ते काय आहे? अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की फर्स्ट इथून स्टार्ट करायचंय आपल्याला. फर्स्ट क्वाड्रंट इथून नाही करायचा स्टार्ट. The x and y axis divide the plane into 4 parts, each of which is called a quadrant. प्रत्येकाला काय म्हणतो आपण? क्वाड्रंट म्हणतो. Now next one is the coordinate of a point in a plane. आता इथे बघा, फिगर दिसते ही वाली. The point P is shown in the plane determined by the x-axis and the y-axis. Its position can be determined by its distance from the two axes. आता हे बघा, हा जो पॉइंट आहे तो काय दिलाय तुम्हाला? 2 आणि 3. याचाच अर्थ काय आहे की तुमचं डिस्टन्स दिलंय. त्यांनी काय दिलंय? डिस्टन्स दिलेलं आहे. आता हे बघा, ती फिगर कशी आहे? अशी फिगर आहे, राईट? इथे पॉइंट पी आहे, 2 आणि काय दिलंय? 3 दिलेलं आहे. 2 आणि 3. तर त्यांचं म्हणणं काय आहे की एक्स एक्स ऍक्सिस वर हे पॉइंट्स आहे. ओके, इथे 1, 2, 3. तो काय हा एक्स ऍक्सिस वरचा 2 आणि वाय ऍक्सिस वरचा 3 असं हा पॉइंट. तर जी पण एक्स ऍक्सिस वरचा जो असेल, तुमचा एक्स ऍक्सिस वरचा जो पॉइंट घेतलेला असेल तो वाय ऍक्सिसला काय असेल? पॅरेलल असेल. असा पॅरेलल. हे काय? 2 चं डिस्टन्स आहे. हे दोघं काय आहेत? हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स इज इक्वल टू 2 ची लाईन आहे, राईट? हे दोघं काय एकमेकांना पॅरलल. म्हणजेच काय की वाय ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, वाय ऍक्सिस पासूनचं या लाईनचं डिस्टन्स. सिमिलरली आपण कसं बघणार आहेत आता? ही नेक्स्ट बघा फिगर. ही अशी आहे. हे काय? 3. आता आपण एक्सचं बघितलं, राईट? एक्सचं पॉइंट बघितला. आता आपल्याला वायचा पॉइंट बघायचा. तर वायचा पॉइंट जो असेल इज इक्वल टू काय? तो आपला 3. ही काय? वाय ऍक्सिस. कळतंय का सर्वांना मी काय सांगते? कळतंय? इथे काय करायचंय मग आता? एक्स ऍक्सिस वरनं जी आपण जेव्हा वायचा कोऑर्डिनेट घेतो, हा वायचा काय असतो? कोऑर्डिनेट. जो वायचा कोऑर्डिनेट असतो तो एक्स ऍक्सिसला काय असतो? पॅरलल असतो. म्हणजे ही लाईन, ही वाय इज इक्वल टू काय आहे? 3. ही काय आहे? एक्स ऍक्सिसला काय आहे? ती पॅरलल आहे, राईट? मग इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स काय असेल त्याचं? 3. तेच त्यांनी या डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलंय की द पॉइंट पी इज शोन इन द प्लेन डिटरमाइंड बाय द एक्स ऍक्सिस अँड द वाय ऍक्सिस. इट्स पोझिशन कॅन बी डिटरमाइंड बाय इट्स डिस्टन्स फ्रॉम द टू ऍक्सिस. याचा अर्थच काय आहे की याचं डिस्टन्स, एक्स ऍक्सिस वरूनचं डिस्टन्स आणि वाय ऍक्सिस पासूनचं त्याचं डिस्टन्स, राईट? म्हणजेच हे कोऑर्डिनेट. टू फाइंड दिस डिस्टन्स वी ड्रॉ सेगमेंट पीएम परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस. मग आता हा पॉइंट कसा फाइंड आउट करायचा? आता तुम्हाला डायरेक्ट लोकेशन दिलेलं आहे इथे पी आणि 2, 3. मग तुम्ही कसं करणार? कसं फाइंड आउट करणार? हा पॉइंट दिलाय तुम्हाला, ह्या पॉइंट पासूनचं परपेंडिक्युलर काढायचं आहे आणि ह्या पॉइंट एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर काढायचं आणि वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर करायचं. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स भेटेल. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, राईट? हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स भेटेल जेव्हा तुम्ही ह्या पॉइंट पासून
एक्स ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर काढणार आणि ह्या पॉइंट पासून वाय ऍक्सिस वर काढणार. दोघं ऍक्सिस वर तुम्हाला काय काढायचंय? परपेंडिक्युलर काढायचंय. क्लिअर? कळतंय सर्वांना? ओके. मग सिमिलरली हे क्यू साठी केलंय त्यांनी. क्यू साठी पण काय येईल? -3 आणि 2. निगेटिव्ह येईल. का निगेटिव्ह येईल? कारण की ते लेफ्ट साइडला आहे. वाय ऍक्सिसच्या काय लेफ्ट साइडला आहे. हां? इथे त्यांनी काय दिलंय तुम्हाला, की -3 एक्स ऍक्सिस वरचा आणि +2 वाय ऍक्सिस वरचा, राइट? मग हे यांना काय म्हणतो आपण? हे 2, 3, -3, 2 याला काय म्हणतो आपण? ऑर्डर पेअर म्हणतो. काय म्हणतो? ऑर्डर पेअर. 2, 3 4, 2 समथिंग हे यांना काय म्हणतो आपण? ऑर्डर पेअर म्हणतो. आणि आपला एक राहिलं आपलं सांगायचं हे. याला काय म्हणतात? ओरिजिन म्हणतात. ज्या पॉइंट पासून एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट होतात, हा पॉइंट तो काय आपला ओरिजिन असतो. काय असतो? ओरिजिन. तो कसा असतो? 0, 0. ओरिजिन नेहमी काय असतो? 0, 0. 0 पासून स्टार्टिंग करायची. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह आणि ह्या 0 पासून वरती अभाव पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह. ओके? कळलं हे? ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअर म्हणजे ही 2, 3, -3, 2 हे काय? हे आणि हे काय तुमचं ऑर्डर पेअर आहे. आता मला एक मिनिट हं. तुम्ही मला आता याचे कोऑर्डिनेट सांगायचेत. हे बघायचं नाहीये. मला आता पटकन ई, एफ, जी आणि टी चे कोऑर्डिनेट सांगा. माईक ऑन केलं तरी चालेल. मला याचे कोऑर्डिनेट सांगा आता. ईच्या आधी सांगा. ईचे कोऑर्डिनेट काय असतील? आधी एक्स वरचा घ्यायचा आणि मग वाय वरचा घ्यायचं. ओके? आधी घेताना पहिले एक्सचा घ्यायचा आणि मग वायचा. ईचे सांगा, ईचे. पटकन सांगा. बोला, काही प्रॉब्लेम नाही. काय ईचे काय बोलले? -3 -3 कसं काय येईल बरं? 2 आणि 1 कोणी सांगितलंय? कादंबरी, राईट. विनीत कसं येईल बरं? -3 -3 कसं येईल? -3 +3 कसं येईल? ई चे सांगितले, तो एफ आहे बाळा. हा एफ आहे, हा ई आहे. इथे लाईन नाहीये, हा ई नाहीये. ओके? एफ चे -3 राईट. इथे जी चं काय असेल? -4 आणि 2. आणि टी चे काय असतील? 3 आणि -1. ओके? आता आपण बघणार आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द ऍक्सिस. हे बघा, आता आपण एक कोऑर्डिनेट ऍक्सिस वरचं एक अजून एक घ्यायचंय आपल्याला. त्याचाच मधला पॉइंट आहे ही फिगर. इथून 0, 1, 2, 3, 4 इकडे पण 1, 2, 3 वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि इकडे निगेटिव्ह असतील. ओके? इकडे निगेटिव्ह आणि इकडे पण निगेटिव्ह. आता इथे बघा, तुम्हाला एम हा पॉइंट दिलाय. एम हा पॉइंट दिलाय. याचे कोऑर्डिनेट काय असतील मग? 3 आणि एक्स ऍक्सिस वरचा 3 आणि वाय ऍक्सिस वरचा काय आहे? आहे का इथे पॉइंट? नाहीये. म्हणजे तो काय असेल? 0. एक्स ऍक्सिस वरचे सर्व पॉइंट आपण कसे लिहितो? 4, 0, 3, 0 एक्स ऍक्सिस वरचे पॉइंट. ओके? मग याचा अर्थ काय झाला की एक्स ऍक्सिस वरनं
हे बघा, मी काय आता एक्स ॲक्सिसचं कसं असतं, हा आपण जो पॉइंट घेतो, कोणता 3 पॉइंट. ही पण फिगर बघा. ओके. हा जो आपण 3 घेतलेला आहे, तो कसा असेल? इथून असेल ती लाईन. 3 आणि 3 आणि 0. हा आपला एम. ओके. हा आपला एम आहे. मग ही जी लाईन आहे, ही कोणाला पॅरलल आहे? 3-0 ची लाईन कोणाला पॅरलल आहे? सांगा बरं. 3-0 ची लाईन कोणाला पॅरलल आहे? एक्स ॲक्सिस वरचा पॉइंट, पण ती जो जो ह्या पॉइंट मधनं जी लाईन जाते, ती कोणाला पॅरलल आहे? बोला पटकन. कोणाला पॅरलल आहे ही लाईन? 3-0 ची. वाय ॲक्सिस. राइट विनीत. ही जी आपण लाईन काढली आहे, एम हा पॉइंट आहे, तो पॉइंट एक्स ॲक्सिस वर दिलेला आहे तुम्हाला. पहिले ही फिगर बघा, मग ही फिगर बघा. ओके. पहिले ही बघा, इकडची फर्स्ट वन. तुम्हाला एक कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे हा एक फिगर दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला एम हा पॉइंट सांगितलेला आहे. कोणता? एम हा पॉइंट, दिस वन. तर त्याचा कोऑर्डिनेट सांगितलंय, तर तुम्ही काय म्हणणार? 3-0 हा त्याचा कोऑर्डिनेट आहे. कारण एक्स ॲक्सिस वर आहे म्हणून 3, पण वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट दिलाय का? नाही दिलेला आहे. राइट? म्हणून तो आपण काय घेतला? 0. मग आपण याची फिगर कशी काढू? की हा वाय ॲक्सिस आहे आणि ह्या पॉइंटमधनं आपण काय काढली? लाईन काढली. राइट? मग आपल्याला वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स माहिती आहे. काय आहे ते? 3. पण आपल्याला हा कुठपर्यंत जाईल हे माहित नाहीये. म्हणजे इकडचा बाउंड माहित नाहीये. जो एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे तो वाय ॲक्सिसवरचा काय आहे? तो पॉइंट. आता समजा इथे 4 असेल, तर आपण काय घेणार इथे? 3 आणि 4 घेतला असता. काय घेतला असता आपण? 3, 4. म्हणजेच आपला एक्स ॲक्सिस वरचा पॅरलल लाईन आपल्याला कळली असती आणि इकडचा बाउंड कळला असता आपल्याला. इथून पासून तर इथपर्यंतची लेंथ आपल्याला कळली असती. राइट? मग ती आपल्याला दिलेली नाहीये. 3 आणि 0 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला वरचं नाही माहिती. एक्स ॲक्सिसचा पॅरलल नाही माहिती. कळलं आता हे? कळतंय का 3-0 चा मीनिंग काय? 3 आणि 0 चा मीनिंग कळतोय? आपल्याला इथून फक्त डिस्टन्स माहिती आहे. हे दोघं पॅरलल ह्या पॉइंट मधनं निघाला, पण वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट माहिती का? इथला कोऑर्डिनेट माहिती का असा जो एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तो? नाही माहिती आहे. राइट? मग आपण ते कसं लिहिणार? 3-0 म्हणजे हा काय आहे आपला वाय कोऑर्डिनेट माहित नाहीये. त्याचं एक्सप्लेनेशन इथं दिलंय बघा. द एक्स कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट एम इज इट्स डिस्टन्स फ्रॉम द वाय ॲक्सिस. कळलं? एक्स कोऑर्डिनेट ऑफ अ पॉइंट एम म्हणजे 3 आणि 0. म्हणजे 3 चं काय आहे आपल्याला, की डिस्टन्स फ्रॉम द वाय ॲक्सिस आपल्याला माहिती आहे. वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स माहिती आहे आपल्याला. राइट? वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स काय आहे? 3. हे बघा. हे एवढं डिस्टन्स माहिती आहे. पण एक्स ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स माहिती आहे का? नाही माहिती आहे. म्हणून आपण इथे काय घेतलं? 0. म्हणजे हा पॉइंट माहित नाही. म्हणून आपण काय घेतलं तिथे? 0. Thus the coordinate of a point M on the x axis are 3, 0. आता सिमिलरली हा जो n आहे, आता ही फिगर बघा परत. हीच फिगर आहे, पण इथे पॉइंट n दिलेला आहे आपल्याला इथे. कोणत्या पॉइंटला दिलाय त्यांनी n? 4 ला दिलाय. इथे 4 आहे आणि हा n दिलेला आहे. याचे कोऑर्डिनेट काय असेल बरं? सांगा. हा जो n पॉइंट आहे, याचे कोऑर्डिनेट काय असेल? 3, 2, 1. हा 1, 2, 3. इथे पण 1, 2, 3. हा पॉइंट 0. इकडं निगेटिव्ह, इकडं पण निगेटिव्ह.
आता एन पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहेत? टेल मी द कोऑर्डिनेट ऑफ एन. 0 आणि 4 राइट. याचे काय कोऑर्डिनेट आहे? एनचा कोऑर्डिनेट 0 आणि 4. याचा मीनिंग काय झाला मग आता? की एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स माहिती आहे. हा काय आहे? एक्स ऍक्सिस. हा काय आहे आपला? एक्स ऍक्सिस. आणि हा वाय ऍक्सिस. राइट? मग इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स माहिती आहे आपल्याला काय आहे ते? 4. हे काय? 4. पण इथून तर इथपर्यंतचे डिस्टन्स माहिती आहे का? त्याच्यासाठी कोणता कोऑर्डिनेट लागेल आपल्याला? एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट लागेल. समजा तुम्ही 3 घेतला असता. काय घेतला असता? 3. तर तो कसा आला असता मग असा. मग हा पॉइंट काय झाला असता तुमचा 3 आणि 4. काय झाला असता तो? 3 आणि 4. कळलं? क्लिअर झालं आता कसं आपण नेमकं त्याचा अर्थ काय कळला? 0, 4, 3, 0. क्लिअर एव्हरीवन? फक्त डिस्टन्स बघायचं आहे. जर y कोऑर्डिनेटमध्ये 0, 4 म्हणजे फक्त y ॲक्सिस वरती जर एखादा पॉइंट घेतला, पॉइंट घेतला तो काय असेल? तो फक्त एक्स ॲक्सिसची पॅरलल असेल, राइट? आणि जो एक्स ॲक्सिस वरचा पॉइंट असेल, तो कोणाला पॅरलल असेल? वाय ॲक्सिसला. ऑपोझिट घ्यायचं. जर वाय ॲक्सिस वरती एखादा पॉइंट असेल, त्यांनी एक्स ॲक्सिस वरचा पॉइंट नाही घेतलाय, फक्त वाय ॲक्सिस वरचा घेतलाय. तर त्याचा अर्थ काय होतो, की तो जो पॉइंट असेल, ती जी लाईन त्याच्यातनं असेल, ती आणि एक्स ॲक्सिस पॅरलल असेल. ओके? ऑपोझिट घ्यायचं. Hence the coordinate of a point. Now the origin O is on x axis as well as on y axis. आपला जो ओरिजिन असतो तो कोणावर असतो? दोघांवर असतो, राइट? इथे त्यांनी काय म्हटलंय हे बघा. लेट्स अस रिमेंबर. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय? द y coordinate of every point on the x axis is 0. म्हणजेच काय? की एक्स ऍक्सिस वरती जर आपण एखादा पॉइंट घेतला, द वाय कोऑर्डिनेट काय असतो त्याचा? 0 असतो. जर आपण द एक्स कोऑर्डिनेट ऑफ एव्हरी पॉइंट ऑन द वाय ऍक्सिस इज 0. म्हणजे आपण जर फक्त वाय ऍक्सिस कन्सिडर केली, तर त्याच्यावरचा एखादा पॉइंट घेतला, तिथे आपला एक्स काय असतो? 0 असतो. आणि जर एक्स ऍक्सिस मधले पॉइंट घेतले, त्याच्यामध्ये वाय कोऑर्डिनेट काय असतो? आपला 0 असतो. कळलं? अल्टरनेट असतं ते. आता मला तुम्ही एक सांगा, तुम्हाला कळलं का नाही? मला कसं कळेल? हे बघा. हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. आता इथे -1, इथे -2. मला याचे कोऑर्डिनेट सांगा. कोऑर्डिनेट. -2 चे कोऑर्डिनेट. ह्या पॉइंटला कोऑर्डिनेट काय असतील? एक्स ॲक्सिस वरती -2 ला कोऑर्डिनेट काय असेल? क्वेशन कळाला सगळ्यांना? -2 ह्या पॉइंटला कोऑर्डिनेट काय असतील? -2 आणि 0 राइट कादंबरी. व्हेरी गुड. कळलं? म्हणजे याच्यावरती काय झालं, की एक्स ॲक्सिस वरचे जितके पण पॉइंट असतील, त्या पॉइंटला जर तुम्ही कोऑर्डिनेट घेतलं, तर तुमचा वाय काय असेल? 0. आणि जर तुम्ही वाय ॲक्सिस वरचा एखादा पॉइंट घेतला, तिथे तुमचा एक्स काय असेल? 0. क्लिअर? नेक्स्ट आता इथे बघा. इन विच क्वाड्रंट ऑर इन विच ॲक्सिस आर द पॉइंट्स गिव्हन बिलो. आता तुम्ही मला सांगायचंय, बीचं सांगा मला. इन विच क्वाड्रंट और ऑन विच ॲक्सिस आर द पॉइंट्स गिव्हन बिलो. आता बी -64 हा कोणता क्वाड्रंट मध्ये येईल? आणि त्याचं साइन पण सांगायचंय, की एक्स ॲक्सिस वर निगेटिव्ह असेल की वाय ॲक्सिस वर निगेटिव्ह असेल, काय असेल ते बीचं
कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल हा? कुठे लाय करेल? सेकंड क्वाड्रंट, राइट. बरोबर आहे. ज्याला कळलं नसेल त्याला सांगते मी आता. हे बघा. इकडं निगेटिव्ह असतात, इकडं पॉझिटिव्ह असतात. इकडं काय असतात? पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह. तर त्यांचा कोऑर्डिनेट काय दिलाय त्यांनी? -6 आणि 4. -6 अँड 4 हा कोऑर्डिनेट दिलाय. इथे काय आहे? पॉझिटिव्ह. काय आहे इथे? हा +6 -6 इकडं. इकडं -6 आणि इथला 4. इकडं काय पॉझिटिव्ह आहेत. काय आहेत? पॉझिटिव्ह. इकडं काय निगेटिव्ह. मग त्यांनी पहिला कोऑर्डिनेट आपला काय असतो? एक्सचा असतो आणि सेकंड वन काय असतो आपला? वायचा असतो, राइट? मग एक्सचा -6 आपला इकडं लाय करेल. तो आणि 4 कसला? पॉझिटिव्हचा वाय म्हणजे हा पॉइंट. तो कुठं येईल? इथे येईल. हा क्वाड्रंट हा काय असतो आपला? फर्स्ट अँटी क्लॉकवाईज घ्यायचे. सांगितलं होतं बघा मी. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट अँड थर्ड क्वाड्रंट. मग आपला आणि हा कोणता आहे? फोर्थ. मग हा आपला हा पॉइंट कुठं लाय करतो? सेकंड मध्ये करतो, राईट? -6 आणि 4 हा पॉइंट कुठे लाय करतोय? आपला सेकंड क्वाड्रंट मध्ये. सिमिलरली आपल्याला सर्वांसाठी फाइंड आउट करायचंय. -8, -9, -3, 0. ओके. मला सी चा सांगा आता. लास्ट वन एक विचारते मी तुम्हाला. सी चा काय येईल क्वाड्रंट? या फिगर वरनं सांगा. इकडं पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह, इकडं निगेटिव्ह आणि इकडं पॉझिटिव्ह. इथे काय आलेलं आहे आपला सी? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. राइट, फोर्थ क्वाड्रंट, राइट. कळलं? फक्त तेच इंटरप्रिटेशन द्यायचे आपल्याला इथे काय येईल असं. आता नेक्स्ट वन इज टू प्लॉट द पॉइंट्स ऑफ अ गिवन कोऑर्डिनेट. आपण प्लॉट कसं करतो पॉइंट? मी आता सांगितलं तसंच. काय करायचंय आपल्याला? त्यांनी स्टेप्स दिलेत आपल्याला. प्लॉटिंगचे काय दिलेत? स्टेप्स. तर काय करणार आधी आपण? प्लेन दिलाय तुम्हाला. प्लेन एखादा प्लेन म्हणजे असं तुम्हाला सांगितलंय. हा प्लेन झाला, राइट? आपला ब्लॅक बोर्ड वगैरे काय असेल तो काय आपला प्लेन आहे. तर त्या प्लेनवर तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस काढायचे. फर्स्ट काय काढायचंय तुम्हाला? ड्रॉ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस ऑन द प्लेन. शोन द ओरिजिन. पहिले एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढायचं, नंतर ओरिजिन दाखवायचा म्हणजे हा पॉइंट जिथून एक्स आणि वाय काय होतो? इंटरसेक्ट होतो. नंतर त्यांनी काय सांगितलंय? पॉइंट P43 तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. मग कसं करणार? तो पॉइंट घ्यायचा म्हणजे आधी तुम्हाला इथे नंबर लाईनला तुम्हाला त्या ग्राफमध्ये तुम्हाला इथे 0, 1, 2, 3, 4 एका स्केलवर पर्टिक्युलर स्केल घेऊन म्हणजे 1 सेंटीमीटरची ग्राफमध्ये 1 सेंटीमीटरचं असतं तसं घेऊन तुम्हाला 1, 2, 3, 4 असे लिहून घ्यायचेत. हे पॉइंट काय करायचे? तिथे लिहायचेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला P43 दिलाय म्हणजे हा 4 आणि इथे 3 असं पॉइंट ड्रॉ करायचं, राइट? मग त्याच्यानंतर ह्या पॉइंटवरनं खाली काय करणार तुम्ही? एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर काढणार आणि वाय ऍक्सिसला काय करणार? परपेंडिक्युलर काढणार, राइट? झाला आपला प्लॉट. द प्लॉट द पॉइंट ऑफ अ गिव्हन कोऑर्डिनेट. आपलं काय झालं? प्लॉटिंग झालं इथे. सिमिलरली क्यू साठी तुम्ही तसंच करणार. तुम्हाला दिलेलं असेल -2, 2 तिथून परपेंडिक्युलर काढायचं, इकडनं पण परपेंडिक्युलर काढायचं. हेच आहे आपलं प्लॉटिंग. आता इथे सांगितलंय त्यांनी इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ऍक्सिस आर द पॉइंट्स गिव्हन बिलो. सेम आपण जसा हा वरचा क्वेश्चन केला तसंच इथे दाखवायचंय की कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाय करतोय. 5-3 कुठे लाय करेल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. दोघं पॉझिटिव्ह आहेत म्हणजे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वेश्चन काय? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. काय आहे तुमचा? कोणता? हा सेकंड क्वेश्चन. दिस वन. हा काय? निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. एक्स ऍक्सिस काय आपलं? इथे निगेटिव्ह येईल, राईट? इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. काय येईल तो? सेकंड क्वाड्रंट. थर्ड मध्ये काय आलंय? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस हा काय आपला? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि निगेटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे इकडे निगेटिव्ह.
म्हणजे तो काय येईल तुमचा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येईल. मग दिलंय तुम्हाला 0-4. 0-4 कुठे येईल आता तुम्ही सांगा. हा तुम्हाला थोडंसं मला हा क्वेश्चनच 0-4 कुठे येईल? जर x 0 असेल, तर तुमचा जो पॉइंट असेल तो कुठं लाय करेल? वाय ॲक्सिस राइट कादंबरी. विनीत व्हेरी गुड. म्हणजे तुमचा x जेव्हा 0 असतो हे लक्षात ठेवायचं. x 0 असला तो पॉइंट y वर लाय करतो आणि जर y 0 असेल तर तुमचा तो पॉइंट कुठे लाय करतो? x वर लाय करतो. ओके? स्टेट इन विच क्वाड्रंट सेम तसंच आहे. इथे तुम्हाला प्लॉट करायचंय. ओके? हे पॉइंट काय करायचे तुम्हाला प्लॉट करायचे. आणि हे लक्षात ठेवायचंय की हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह सांगा बरं कोणाचे असतात? इन विच क्वाड्रंट आर द फॉलोइंग पॉइंट्स? हे नका सांगू फर्स्ट वन मला थर्ड वन सांगा. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड द वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह? कोणता क्वाड्रंट? इथे क्वाड्रंट नेम सांगायचे तुम्हाला क्वाड्रंट नेम. थर्ड वन. दुसऱ्यांनी बी सांगा फक्त हे दोनच जण सांगता बाकीचे कुठे गेले? बाकीच्यांना समजत नाहीये का? थर्ड क्वेश्चन सांगते मी तुम्हाला थर्ड. हा थर्ड वाला. X coordinate is positive and the Y coordinate is negative. Tell me the quadrant. In which quadrant they will lie? बाकीच्यांनी बी सांगा. थर्ड वाला सांगा पटकन वेळ जातोय आपला अजून नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला. फोर्थ राईट. मी डायरेक्ट नाव घेऊन विचारेल. जर दुसऱ्यांनी नाही आन्सर सांगितले तर मी डायरेक्ट नाव घेईल. ओके? प्रत्येकाने आन्सर सांगायचे. आता आपलं लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तेच आहे. इथे काय असणार आहे? जर y इज इक्वल टू 4 असं तुम्हाला काय इक्वेशन आहे. काय तुम्हाला y इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4 हे काय तुमचं इक्वेशन. y इज इक्वल टू 4 म्हणजेच काय? हा तुमचा 4. इथून जी तुमची ही लाईन निघेल ती काय असेल तुमची y इज इक्वल टू 4 राईट. आणि हा तुमचा काय आहे एक्स ऍक्सिस. y चा पॉइंट असेल जर y चं इक्वेशन असेल ते ती लाईन कोणाला पॅरलल असेल? एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल राईट. आणि जर तुम्हाला दिलेलं असेल x इज इक्वल टू 2 हे इक्वेशन दिलेलं आहे. काय हे इक्वेशन म्हणजे इथं x इज इक्वल टू 2 इथून जी तुम्ही लाईन काढणार ती कोणाला पॅरलल असेल? ही लाईन x इज इक्वल टू 2 ची लाईन कोणाला पॅरलल असेल? y ऍक्सिसला पॅरलल असेल राईट. इथे तेच दिलंय तुम्हाला द इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम द एक्स ऍक्सिस इज y इज इक्वल टू 4. तर त्यांनी काय म्हटलं इथे y ऍक्सिस पासूनचं एक्स ऍक्सिसचं डिस्टन्स किती पॅरलल वाल्याचं डिस्टन्स किती असेल? y ऍक्सिसचं 2 असेल डिस्टन्स 2 युनिट. एक्स ऍक्सिसचा पॉइंट असेल आणि y ऍक्सिस पासून तो काय असेल? पॅरलल असेल आणि त्याचं डिस्टन्स किती असेल? 2 युनिट. तसंच इकडे वरती काय असेल? एक्स ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती असेल? y च्या कोऑर्डिनेट पर्यंत 4. ओके. तर नेक्स्ट काय म्हटलं इथे कॅन वी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ 6 युनिट फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ऍक्सिस. काय म्हटलंय त्यांनी? एक्स ऍक्सिस कॅन वी ड्रॉ अ लाईन पॅरल टू द एक्स ऍक्सिस. कसं ड्रॉ करणार तुम्ही सांगा आता. मला हा एक सांगा की हा 6 कुठं लाय करेल? एक्स वर लाय करेल की वाय वर लाय करेल? हा जो 6 आहे तो कुठे लाय करेल? जर तो y ला पॅरलल असेल.
काय सॉरी एक्सला पॅरलल असेल. काय म्हणताय, की अशी लाईन ड्रॉ करा, की जी एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. तर डिस्टन्स त्याचं किती आहे? 6 आहे. मग तो 6 कुठे लाय करेल? हा 6 पॉइंट कुठे लाय करेल? सांगा पटकन. नाव घेऊ का मी? ऑन वाय ॲक्सिस राइट. मी आता डायरेक्ट नाव घेईल कोणाला विचारायचंय ते. कादंबरीच आन्सर देते. बाकीचे कुठे गेले? वेदांत, आयुष. तुम्हाला कळत नाही का दोघांना? ओके. मग कॅन वी ड्रॉ अ लाईन म्हणजे जर आपल्याला लाईन ड्रॉ करायची असेल तर कशी करणार आपण? हे बघा एक्स आणि वाय. तर ह्या लाईनला पॅरलल एक्स ॲक्सिसला पॅरलल कुठं असेल? बिलो सांगितलंय त्यांनी बिलो. मग कुठं असेल तो बिलोला -6 ला असेल. डिस्टन्स कधी पण पॉझिटिव्ह असतं. पॉइंट आपण -6 घेतलाय, पण त्याचं डिस्टन्स काय असेल? 6 राइट? डिस्टन्स तर 6 असेल ना, युनिट तर 6 असेल. फक्त इथे पॉइंट आपला कोऑर्डिनेट -6 आहे. डिस्टन्स कधी निगेटिव्ह असतं का? नाही. हा ॲक्सिस काय झाला आपला वाय. म्हणजे इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स 6 युनिट्स. ओके. आता हे तुम्हाला फक्त पॉइंट ड्रॉ करायचे. विल ऑल ऑफ द पॉइंट्स -3 बी ऑन दॅट लाईन. मग असं लाईन वगैरे सेम तसंच करायचंय. कोऑर्डिनेट घ्यायची तुम्हाला आणि तुम्हाला सांगायचंय की कुठं लाय करतंय ते. क्वाड्रंटमध्ये किंवा काय फिगर तयार होते त्याच्यातून. आता इथे काय म्हटलंय, की इफ बी इज ग्रेटर दॅन 0 अँड वी ड्रॉ द लाईन वाय इज इक्वल टू बी थ्रू द पॉइंट 0 बी इट विल बी अबाउट द एक्स ॲक्सिस. जर पॉझिटिव्ह असेल तर कुठं लाय करेल? अबाऊ राइट. वाय इज इक्वल टू बी. इकडं 0च्या ग्रेटर असेल, हा बी आहे. कन्सिडर करा की हा बी आहे. 0च्या वरती पॉझिटिव्ह म्हणजे वरतीच असेल. मग तो काय असेल? अबाऊला लाय करेल. आणि जर तो निगेटिव्ह असेल, बी इज लेस दॅन 0 तर खाली लाय करेल. एक्स ॲक्सिसची पॅरलल लाईन कुठे लाय करेल? खाली. ओके. बस तेवढंच आहे लाईन्स पॅरल टू द वाय ॲक्सिस सेम. एक्स ॲक्सिसचं जसं सांगितलं तुम्हाला लाईन पॅरलल आहे, तशीच वाय ॲक्सिसचं मी तुम्हाला सांगितलंय की वायला पॅरलल. ओके. तिथे काय असेल? एक्सचा कोऑर्डिनेट असेल. एक्स इज इक्वल टू 2 -2 इकडच्या साईडला. आता इथे जसा हा क्वेश्चन होता, तसाच इथे इथे एक्स ॲक्सिसचा क्वेश्चन होता. इथे काय दिलाय तुम्हाला? कॅन वी ड्रॉ अ लाईन पॅरल टू द वाय ॲक्सिस ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 युनिट. आता हे सांगा मला वेदांत सांगेल, की हा 2 युनिट्स कुठं लाय करेल? वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन काढायची आपल्याला. वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन ॲट अ डिस्टन्स 2. मग तो 2 कुठे असेल? कसला पॉइंट असेल हा 2? वेदांत, आयुष दोघांपैकी कोणीही सांगा. फिगरवरनं सांगा. ही फिगर दिसते तुम्हाला? ही बघा ही फिगर. वाय ॲक्सिसला तुम्हाला पॅरलल काढायचंय. पॅरलल अशी लाईन काढायची एक. 2 युनिट सांगितलंय त्यांनी. कुठं? राइटला. राइट साइडला. हा राइट आणि हे लेफ्ट. हा 2 पॉइंट कुठं असेल? वाय वर असेल की एक्स वर असेल? सांगा पटकन आयुष. एक्स ॲक्सिस. व्हेरी गुड. ओके, ओके. एक्स ॲक्सिस राइट. त्यांनी राइट साइडला सांगितलंय. इकडं लक्ष द्यायचंय तुम्हाला. एक्झामला तुम्ही बघणार ते इकडं पण लक्ष द्या, की राइट आहे का लेफ्ट आहे. मग तुम्हाला ड्रॉ करताना कसं काढणार तुम्ही? इकडं करणार. हा 2 आहे. ओके. हे बघा. A is greater than 0, then the line will be to the right.
ए जर आपला ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह, इकडं 2 आहे. पॉझिटिव्ह सांगितलंय ना, मग तो कुठे लाई करेल? राइट साइडला. आणि लेस दॅन 0 असेल तर तो कुठे जाईल? लेफ्ट साइडला, वायच्या लेफ्ट साइडला. आता आपल्याला ग्राफ काढायचे. तर कसे ग्राफ काढतो आपण? ड्रॉ द ग्राफ. हे इक्वेशन्स म्हणतात यांना. कळतंय का? x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 2 हे काय इक्वेशन्स आहेत. यांना इक्वेशन्स म्हणतात. y इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 2 काहीही असेल. एनिथिंग. ओके. कोणताही पॉइंट. x इज इक्वल टू 2 म्हणजे 2 चा पॉइंट. ही झालं इक्वेशन. हे कशाचं इक्वेशन आहे? x इज इक्वल टू 2 चं इक्वेशन. हे कशाचं इक्वेशन आहे? इथे -4 आहे. x इज इक्वल टू -4 ची लाईन काढली आपण. कसली? -4 चं. याला आपण काय म्हणतो? इक्वेशन. ओके. ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. तुम्हाला ग्राफ काढायला लावलाय x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू -3. तर तुम्ही ही फिगर बघा. इथे काय करायचंय? आधी आपण जसं एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस घेतो त्याच्यावरचे पॉइंट घेतो. मग त्याच्यानंतर काय करायचं? y इज इक्वल टू -3 ला लाईन काढायची, राइट? इकडनं लाईन काढायची. x इज इक्वल टू 2 ला इकडे लाईन ड्रॉ करायची आहे. ओके. मग दोघीकडनं लाईन ड्रॉ केले का कुठल्या पॉइंटला तो इंटरसेक्ट होतोय? काय करतोय? इंटरसेक्ट. त्या पॉइंटला तुम्हाला कोऑर्डिनेट लिहायचे. कोऑर्डिनेट काय लिहिणार तुम्ही? 2 आणि -3. हा 2 आणि हा -3. तेच तुम्हाला स्टेप्समध्ये सांगितलंय की कसं करायचंय वगैरे. ओके. सोल्युशनमध्ये दिलंय तुम्हाला. हे जनरल फॉर्म आहे आपलं. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन द जनरल फॉर्म. आता हा ग्राफ बघा. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट द पॉइंट 0, 1, 1, 3, 2, 5. हे 0, 1 हा पॉइंट 0, 1 म्हणजे 1 वाय ॲक्सिस वरचा. ही फिगर बघा आता. 0, 1, 1, 3, 2, 5. त्यांनी काय म्हटलंय? हे काय झाली? लाईन तयार झाली. ओके. ऑन अ ग्राफ पेपर प्लॉट 0, 1, 3 आर दे कोलिनियर? ते कोलिनियर आहेत ना, एका लाईन मध्ये येत आहेत. ते जे पॉइंट आहेत कसे येत आहे? एका लाईन मध्ये म्हणजे कोलिनियर आहेत. राइट? इफ सो ड्रॉ द लाईन दॅट पास थ्रू देम. दो विच क्वाड्रंट डज दिस लाईन पास? ते काय म्हणताय? कोणत्या क्वाड्रंट मधनं ती लाईन पास करते? मग तुम्ही याच्यावरनं आन्सर काय सांगणार? की तुमचा हा पॉइंट कुठे इंटरसेक्ट झालाय? इथे. ही जी लाईन आहे ती कुठे झाली? फर्स्ट इंटरसेक्ट इकडे झाली, राइट? पॉझिटिव्हला झाली. राइट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट ॲट विच इट इंटरसेक्ट द वाय ॲक्सिस. काय म्हटलंय त्यांनी? कुठे तुमचं इंटरसेक्ट झालेला आहे? तो कोऑर्डिनेट काय असेल? 0, 1 असेल, राइट? शो एनी पॉइंट इन द थर्ड क्वाड्रंट विच लाईज ऑन दिस लाईन. राइट द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट. मग त्यांनी काय म्हटलंय? इंटरसेक्टचा पॉइंट तुम्ही काय लिहिणार इथे? 0, 1 की वाय ॲक्सिसला तो पॉइंट कुठे इंटरसेक्ट झालाय? 0, 1 ला. मग त्यांनी दुसरं म्हटलंय की असा एखादा पॉइंट सांगा तुम्ही की जो थर्ड क्वाड्रंट मध्ये लाय करतोय. मग तुम्ही कोणता पॉइंट सांगू शकतात? हा सांगू शकतात, राइट? -2, -2. ही जर लाईन पुढे एक्सटेंड केली तर कशी येईल तो? -3, -4 असे पॉइंट तुम्ही सांगू शकतात, राइट? या पॉइंट ही स्ट्रेट लाईन जर काढली तर हे तुमचे काय झाले? कोऑर्डिनेट. समजतंय? सर्वांना कळतंय का? हं. मग इथे फक्त तुम्हाला काय लिहायचं इथे? कोऑर्डिनेट लिहायचे. कसले? थर्ड क्वाड्रंटमध्ये. नेक्स्ट काय म्हटलंय आता? 2x - y + 1 = 0. 2x - y + 1 हे इक्वेशन आहे. हे काय? इक्वेशन. याच्यावरनं ग्राफ काढायचा आहे. कसा ग्राफ काढणार? y = 2x + 1. आपण yच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहून घेतलं. हा y तिकडे घेऊन गेलो. मायनसचा काय झाला? तो प्लस झाला. हे बघा इथे. 2x + 1. 2x + 1. मग y ची तुम्ही समजा x ची तुम्ही 0 पासून स्टार्ट केलं. 0, 1 काहीही घेऊ शकतात. असं काही नाही की तुम्ही हेच घ्यायचंय. व्हेरियस पॉइंट्स इथे टाकायचे आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय भेटेल? x भेटेल.
आता तुम्ही x इज इक्वल टू 0 टाकलं. y काय भेटेल तुम्हाला? 1. x इज इक्वल टू 1 टाकला. तर काय भेटेल? 2 1 जा 2. 2 प्लस 1 3. y इज इक्वल टू 3. हे x आणि हे y करस्पॉन्डिंग लिहायचे. आता 0 असेल तेव्हा तुमचा y काय असेल? 1. जेव्हा तो x इज इक्वल टू 1 असेल तेव्हा तुमचा y काय असेल? 3. जेव्हा तो 2 असेल 2 2 जा 4 प्लस 1 5. 2 3 जा 3 टाका आता. 2 3 जा 6 6 प्लस 1 7. हे तुम्हाला काय भेटले आता? पॉइंट. याच्यावरनं तुम्हाला काय करायचंय? ग्राफ काढायचंय. ग्राफ काढायचंय, राइट? मग तो ग्राफ कसा काढणार? सेम सिमिलरली. कसं काढणार? आपण आधी बघितलं तसं. आपण याचा ग्राफ काढू आता. 0 1 2 3 1 3 5 7 1 2 3 इथे 7 कन्सिडर करा. आपलं स्पेस नाही आहे तेवढी आपण. ओके. इथं 7 कन्सिडर करा. ओके. डॅश 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 अप टू 7. ओके. मग 0 असेल, x 0 असेल तर y काय आहे? 1. म्हणजे तो पॉइंट कुठं लाय करेल? पटकन उत्तर द्यायचंय आपल्याला, वेळ नाही आपल्याकडे. पटकन सांगा. हा पॉइंट कुठं लाय करेल? 0 आणि 1. 0 1 कुठं लाय करेल? पहिला पहिला कोऑर्डिनेट कुठं लाय करेल? हा फर्स्ट कोऑर्डिनेट, हा सेकंड कोऑर्डिनेट, हा सेकंड कोऑर्डिनेट, हा काय? थर्ड. वाय ऍक्सिसवर, राईट. हा फर्स्ट पॉइंट तुमचा झाला. 1 3 1 आणि 3. हा 1 आणि 3 म्हणजे हा पॉइंट. नंतर 2 5. 2 आणि इकडं कुठेतरी असेल तो 5. इथं 5 असेल, राईट. हा 5. हा पॉइंट. 3 7. हा 3 आणि ह्या 7. तुमची लाईन तयार झाली. झाला तुमचा ग्राफ. ओके. असं कोणतंही इक्वेशन दिलेलं असेल, एक्सच्या व्हॅल्यू, व्हेरियस व्हॅल्यूज पुट करायच्या आणि तुम्ही असं नाही की 0 1 2 3 घ्या एक्सच्या व्हॅल्यू. तुम्ही -1 घ्या, 1/2 घ्या, -3 घ्या, 4 घ्या, काहीही घ्या. ओके. एक्सच्या व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करायच्या. इक्वेशन मध्ये पुट केल्यावर तुम्हाला काय भेटेल? y भेटेल. ओके. तो y घेतला, तो y पुट केला, तर त्यांनी काय घेतलं? इथे कोऑर्डिनेट घेतले. आधी कोऑर्डिनेट घ्यायचे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय? ग्राफ काढायचंय. हे प्रॉब्लेम सेट आहेत. याच्यावरनं जे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलंय त्याच्यावरनं हे प्रॉब्लेम्स आहेत. ओके. जर तुम्हाला काही ह्या क्वेश्चन्स मध्ये अडत असेल, प्रॅक्टिस सेट 7.2 7.3 काही डिफिकल्टी येत असेल तर मला विचारा. ओके. हे तुमचं, हे मला सांगायचंय. पटकन सांगा 1 मिनिटात. पहिल्याचं सांगा एमसीक्यू. हे तुम्ही करायचंय. काही नाही आलं तर मला विचारा. व्हॉट इज द फॉर्म? होमवर्क आहे. ओके. नेक्स्ट टाइम मी विचारेल. होमवर्क दिलं हे. फर्स्टचं सांगा पटकन. What is the form of coordinate of a point on the x-axis? First MCQ. What is the form of coordinates of a point on the x-axis? Point. Option number A, B, C. Right. C. Any point on the line y is equal to x. Second one. कसं असेल बरं? Any point on the line y is equal to x. A, right. Ayush, right. Third one. What is the equation of the x-axis?
एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असेल? हे एक्स ॲक्सिस आहे. इथे 0, 1, 2, 3 काय इक्वेशन असेल? 1, 2, 3 एक्स ॲक्सिस इक्वेशन एक्स ॲक्सिसचं इक्वेशन काय असतं? बी आन्सर. y इज इक्वल टू 0 राइट. कारण की आपण x इज इक्वल टू 0 तर घेणारच नाही ना, कारण की ते x ॲक्सिस वरचे पॉइंट काय असतात 1, 2, 3. इथे काय असतं 1, 0. इथे काय असतं 2, 0. इथे काय असतं 3, 0. -1, 0. म्हणजे आपला हा जो y आहे तो काय असतो 0. कॉन्स्टंट काय आपला 0 राइट. म्हणून आपण काय घेतो इक्वेशन y इज इक्वल टू 0. फोर्थ वन मायनस मायनस कुठं लाय करेल मायनस मायनस? निगेटिव्ह निगेटिव्ह ग्राफ वरनं निगेटिव्ह निगेटिव्ह कुठे येईल? फोर्थ थर्ड वन फोर्थ वन एकच राहिलंय पटकन सांगा आता दोनच. फोर्थचं काय येईल? फोर्थ डी. ओके. कोणाला काही डाऊट? एनी डाऊट? सगळं कळलंय ना सर्वांना? काय लँग्वेजचं काय नाही ना, तुम्हाला मराठी सर्वांना कळते ना? ओके. यू कॅन लेफ्ट द मीटिंग.